चल रे हा वाट कोयत्यावालो पार्टी भगवान कोण शिंदे भगवान लोक ना भगवान लोक भगवान मेरो भगवान तर गावाला आता आम्ही चाललो शिंगोबार मी विवेक आहे विवेक मी असे बाबलो अंडो साहिल आणि समरो एक जण खाली असत आम्ही वरती येलो दाखवतो तुमका खय आहेत ते बघा अंडो साहिल आणि समरो वरती येलो आताच दम लागला आहे तर चला जाऊया शिंगोबावरती विवेक वाट दाखवता हो आणि पावसाळ्यात पहिल्यांदाच जातो शिंगोबार बाबल्या जरा मोबाईल वगैरे वाट करीत जाऊची लागता पावसाच तरच मजा असते चला तर पाठराक पोचला साहिल आणि अंडो सरळ ये साहिल आणि अंडो येता यानं थोडा थोडा तलाव दिसता वरती गेल्यावरती पुरा गाव दिसत कणकवली थोडी थोडी दिसत दमलास काय रे मी दमलोय 2 महिने शेरडांच्या पाटणा नाही चालत तेवढं चाललंस आज तू का दम लागता नाही गाडीनेच फिरणार ना नाही दमत CNG बघ दम लागत नाही भाई दम अंड्यान बाबल्यान आणि समरण फोंड्यात ना वडापाव आणल्यानी पण घराकडनं काय पाणी घेऊ विसरलो आम्ही आणि आता अर्ध्या रस्त्यात लाव आणि ताण लागली तर हय झरो असा त्या झऱ्याचं आता पाणी पिताव बॉटल पण नाही पाणी वरती नेऊ तर आता हेच पाणी पिणार आणि परत वरती ह्यानं जाणार शिंगोबाग तर ह्या बघा झऱ्याचं पाणी मोठा उंबाळा बाबलो हे पाणी पिता तर आमका पण तसाच पिऊचा लागतं काय केलास हां बाटली आणू नको तर आता खाली पांढरा घर दिसता ती आमची वाडी वरची वाडी आणि आम्ही ऐसून असे येईल वरती आणि वरच्या कण्यावरती पोचलो शिंगोबाच्या धैले अकडे ह्या दार आणि अकडे शिंगोबा सगळेजण उभे राहिलेत तर आता वरती जाऊचा धुक्या तर चला जाऊया वरती शिंगोबावरती साडेबाराची ST इली दिसता का बघूया इली लाडणीच्या पाटात दिली शिंगोबावरचा धुक्या कमी झाला आणि आता आम्ही जातो शिंगोबावरती तर चला जाऊया शिंगोबावरती समरो साहिल विवेक बाबलो अंडो सगळेजण आहो आम्ही नागो वगैरे नाहीत मुंबई का नागो तर आता जाऊया शिंगोबावर थोडा वेळ आराम केला होय आणि आता चाललो शिंगोबावरती
तर चला जाऊया शिंगोबावरती. नाही बोललं तरी 10 ते 15 मिनटं लागतील वरती जाऊ. तर चला शिंगोबावरती जाऊया. धुक्या लागला. ह्या इकडे पोंडा आणि ह्याकडे हा आमचा हरकुळ, तलाव, वरची वाडी, मूळवाडी, टेंबवाडी, प्राण्यांची घर सगळा दिसता. तर मगाशी त्या सरीवर उभे होता आणि आता अर्धवट चलत दिला आणि अंडो दमलो थांबलो. तर चला जाऊया. तो जांबेता तो फ्रेश आहे, तो कोयतो घेऊ ना काय खरं नाही. चला चल संभ्रे चल. आता मल्टीटास्किंग तर हेच आहे. आता थांबाचाच नाही. अरे देवा. ह्या चढाचं म्हणजे भारी आहे. पावसात ना भारी आहे. पण ना विवेक, उन्हाळ्यापेक्षा पावसातच बरा वाटला माका. कारण पाय घसरत नाहीत. कसे एकदम पाय ना जागेवर राहतात. आणि आता काय वल्ल आहे ना माती या रानामुळे ना हा माती पकडून राहिली हा. त्यामुळे. त्याच्यामुळे. अरे बाप, केळी असत. केळींक बोंडा नाहीत पण हा भारी वाटतं. नाही इथे चप्पल काढू. कशाक वरच्या पण चप्पल कधी घालून जातो. पहिली आहे फोंड्यातल्या धनगरांची ढोराकडे चरा घ्यायची. आता कोणी सगळ्यांची ढोराच कमी झाली तर काय तरी जरा. हा बघा आता आमचे हरकुळ गाव दिसतच नाही. सगळं धुक्यात लागलं. आणि अजून 5 मिनटं लागते वर जाऊ. 5 मिनटावर लाव. हा थोडा वर काढूया. त्या झाडाकडे हा. तर बाबलो साहिल अंडून खाली येतात. बाबलो येऊन थांबलो आहे. तर चला येऊन दे त्यांका. आपण थोडा वर जाऊया. अरे देवा लय बेकार. ह्याकडे फोंडा पानं मस्त वाटत झाडाची. हा म्हणजे फुलासारखी वाटत. हा बघ कडे बघतो. शीतेचे केस. ह्याच भारी आहे चढाचा. तर भारी वाटतं. काय दा हाय मस्त पैकी खडाक राहुला ना. मस्त रा भारी. बघा त्या साईडने हे ना कोवा चला ह्यांना नको म्हणता समरो आणि विवेक. तर आपण ह्या साईडने जाऊया. आई शोप्पत ह्या बघ इकडे किती कडनं बरा. वाह आसमानों के ऊंचाइयों में चारों तरफ कोहरा ही कोहरा. आता वाडी पण दिसत नाही, तलाव पण दिसत नाही, मोळ पण दिसत नाही आणि आमचं गावच दिसत नाही. काहीच नाही. धुक्या. ह्या बाजूक पण धुक्या. तर आता ही चप्पल काढूया आणि जाऊया आपण वरती शिंगोबाच्या टापीर. शिंगोबाचं देवस्थानात थंय जाऊचा ना, म्हणून चपला ठेवूया. हय या दगडावर. आजपर्यंत कोणच नाही गेलं ना वरती चप्पल. नाही
आपल्याकडलं तर कोण नाही गेले, बाकीचे लोक तिकडनं येतात ते जातात चपला घेऊन. पण आपल्या वाडीत नाही येणारे कोण नाही. त्या बाजूने वा तिकडनं चढक नाही, तिकडनं बरा ये इकडनं. हा जा ह्याच्यात लपलेलं आहे मी. साहिल येता येता त्या टायमिंगला या गुहेत येऊन लपता. वा बसलो आतमध्ये. इथून जेवल्या दम लागला. आता इथूनच चढ साईल, इथून आला तर सूर्य वे. सगळं धुक्याच धुक्या. धुक्यामुळे दिसत नाहीत, खाली बसलेत. तर चला जाऊया फटाफट वरती. आणि आता पोचला. रान भरपूर वाढला, हत्ती गवतासारख्या. आणि फायनली आपण शिंगोबावरती पोचला पावसात. शिंगोबा महाराज की जय. चौघेजण खाली असत, आता ते येतील. शिंगोबावरती पोचला. आता आहे ना आमचा हरकुळ गाव पूर्ण दिसत, फोंडा पण दिसत. धुक्या त्याच्यामुळे काहीच दिसायचं नाही. तर शिंगोबा प्रसन्न. ही लाईट ही लाईट खालना दिसता, आमच्यावरच्या बाजून दिसत नाही. कारण ही फोंड्यारच्या बाजून लावलेली आहे, ती फोंड्यारच्या बाजूनच दिसता रात्रीची. तर इकडे असा फोंडा, इकडे थडा कोठा, आणि इकडे आमचा मोहूळ. चराव भरपूर वाढला आहे. हय झेंडो लावतो आम्ही ह्या कोणावरती. हय असतो झेंडो, आणि थंय अगरबत्ती आणि नारळ देऊया, गारणं घालूया, आणि मग जाऊया घराक. बाबलो, समरो, साहिल काय दिसतच नाही. आता आता पुढे येईलच की दिसतं. साहिल दमलो बसलो. अंडो आहे हे बघ, कोणी लावलं? कोणीतरी लावला ना. कुठे आहे का? हे वाडाचं झाड. हे आमचं शिंगोबाचं मंदिर. तर धुक्या भरपूरच आहे. धुक्या नसता तर सगळ्यात दिसलं असतं. शिंगोबा महाराज की जय.
पाहुणा देवीत एवढी घरा आहे रे, वाटत नाही. नाही पाहुणा देवी मग इतकी घराकडे लागोलाग नाही रे घरा, थोडी थोडी लांब लांब हद घरा, पण एवढी नाही. चराव भरपूर हा, ढोरा मस्त चरली असती. तर ही खैराटवाडी हा, आणि बघू शकतास ती नदी मस्त धुक्या लागला. पळा पाय छत्रीत राहा, थंड उग झाला. सात पोळी काढ, दोन एक आहे, एक आणि पाच जाग्या. हॅलो, एक मिनिट हा माझ्या मला कधी झाला मी ना तो मी आपला सुद्धा हा कसं खाली नाही झालं. हॅलो हॅलो हा चला रेडी. गजानना रे गजानना, सांभाळ आपुल्या भक्त जना. गजानना रे गजानना, सांभाळ आपुल्या भक्त जना. ए तुकडी मक्याची खाऊनी भाकरी, तुकडी मक्याची खाऊन भाकरी, असा जगावा जीव जगना. सांभाळ आपुल्या भक्त जना. हे गजानना रे गजानना, सांभाळ आपुल्या भक्त जना. महागाईने कर केला, महागाईने कर केला, असा जगावा जीव जगना. सांभाळ आपुल्या भक्त जना. हे गजानना रे गजानना, सांभाळ आपुल्या